मुंबई बीएमसी साठी ठाकरे बंधूंची आज पहिली संयुक्त सभा। विक्रोळीमध्ये ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। ठाकरे गटाचे 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित। पक्षातले ज्येष्ठ नेते, खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यादीमध्ये समावेश। मी दिलेले पुरावे बघून आयुक्तांचेही डोळे विस्फारले। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत निकाल राखून ठेवावेत। निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंच्या भेटीनंतर अविनाश जाधव यांची माहिती। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं। अविनाश जाधवांनी व्हिडिओज दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत। जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। ठाण्यामधील व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे। वर्दीची शान न राखता पोलीस काम करतायत। संजय राऊतांचा पोलिसांसह शिंदेंवरही हल्लाबोल। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धडाका। देवेंद्र फडणवीस आज 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जालना, परभणी, नांदेड आणि पुण्यामध्ये घेणार प्रचार सभा। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये भाजपचाही संबंध। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गौप्यस्फोट। विजय कुंभार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या जागेवरही बोट। नारायण राणेंचं धक्कादायक वक्तव्य। मी एका उपशाखा प्रमुखाची हत्या करणार होतो, पण बाळासाहेबांनी मला थांबवलं। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा। राऊळ हाती कमळ घेण्याची शक्यता। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। दौऱ्यासाठी लोक भाड्यानं आणले। अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या अफवाच। त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचं सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर। तुम्ही 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला। ओवैसींचा पलटवार। छत्रपती संभाजीनगर मधला धक्कादायक प्रकार। एमआयएम समर्थकांनी उधळल्या नोटा। प्रचार रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। खासदार नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। कधीतरी थांबायला हवं, शेवटी शरीर आहे। राणेंच्या वक्तव्याच्या चर्चा। सर्व महानगरपालिकांमध्ये आघाडीची अवस्था दयनीयच दिसेल। निकालानंतर दिसेल की कोण साटम कोण चाटम। गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। नागपूरमध्ये भाजपचे नाराज पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। तिकीट कापलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकांची छुपी मोहीम। पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना सूचना। नागपूर पालिकेत भाजपला बंडखोरांचा मोठा फटका। नाराज भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज। बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती। जयंती अगोदर फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। छत्रपती संभाजीनगर ठाकरे गट आणि भाजप आमने सामने। प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बीएमसीच्या मुदत ठेवींमध्ये घट। गेल्या 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी। परळच्या टाटा रुग्णालयामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। बॉम्ब नियंत्रण पथकाकडून तपासणी सुरू। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी। संभाजीनगरमध्ये महिलांची चेंगराचेंगरी। 5,000 रुपयांची साडी 599 रुपयांमध्ये। खरेदीसाठी महिलांची एकच झुंबड।
खालिद आणि शारजील दिल्ली दंगलीमधील अग्रस्थानी. सर्वोच्च न्यायालयानं उमर खालिद आणि शारजील इमामचा जामीन नाकारला. गुरमीत राम रहीमला पुन्हा 40 दिवसांचा परळ. सध्या बलात्कार प्रकरणी राम रहीम रोहतकच्या तुरुंगात.